जा लवकर. जातील मग. दादा मग बाई साहेब तुमचे बाप आले. भिक्का आशीर्वाद असो. जय बाप्पा पाय. काय करतोस दासी तू? तुला अक्कल वगैरे आहे का नाही? दाशी इथे समोरून दर्शन घेतलं, बाहेरून कुठलं दर्शन घेते? मागून. मी काय इडी काय बाई? दाशी मी काय इडी? का बरं? माझ्या जीवननी सांगितलंय मला. काय सांगितलंय? गोंधळाला गेली. बर गेली. हा वास्तुशांतीचा कार्यक्रम असा तिथे गेली. बर उष्ट खायचं नाही. पुढे दहाव्याला गेली. दहाव्याला नाही जात मी. उष्ट खायचं नाही, उष्ट पाणी प्यायचं नाही. बर मग आता ही गोष्ट झालं काय? मग काय बाई साहेब आल्या. हा पुढून पाया पडल्या पाया झालं खरकट. ही काय झालं? मग ही मागून काय? काय मुकाच्या ए दाशी काय मुख्य मंदिराला असतं. जा तो वाड्यामध्ये जा आणि स्वयंपाकाला लाग. तुझ्या मालकानीच्या भाजी काय करू? काय करू? मग दाशी आज मेथीची भाजी मोकळी काय? मी नाही मुकली. तुझ्या मोकळ्यापणाचं मला घेणे देणं नाही. फक्त मेथीची भाजी मोकळी कर. मी नाही मुकली म्हणा. का मोकळी नाही? का बरं? काम असतं बाया. हो मेथीची भाजी काय मोकळी नाही काय? म्हणजे हो मोकळी भाजी करावी लागते मेथीची. भाजी मोकळी करायची होय. हा असं म्हणा. बाया मोकळी नाही खावा. का बरं? बाया जुन्या आया बायांना विचारा. हा हाटून नाही तर पातळ खावा लागते बाया. म्हणजे मेथीची भाजी पातळ खावा लागते. त्याला बी नंबर लागते बाया. म्हणजे भाजी ही भाजी मेथीची भाजी पातळ कधी खातात? ही भाजी खाल्ल्यावर काय होतात? मग दाशी आता ही मेथीची भाजी जर पातळ केली आणि म्याच खाल्ली आणि मला दूध फुटलं तर काय कशील बाय? मग मी होय. हा ते बी खरे बाय. हा आहे ना. काय मी एक काम करते ना. काय कशील? तुम्हाला दूध कुठले होय? हो ए गावामध्ये तुझ्या मालकाला विचारून जा. मालकाला विचार तुझ्या. फोन पे नंबर देऊ होय. गावामध्ये बाबाजी हो सूर्य मध्यान्ह समय आहे. आज अचानक सूर्यास्त झाल्याशिवाय कधी वयाराज वाढायला येत नाहीत आणि आज अचानक मध्यान्ह समय आलात का? येण्याचं कारण? बेटा बालगंगा हा येण्याचं कारण म्हणजे एवढ्या काय बरं काय की यंदा तुझं लग्न करायचा असा माझा विचार आहे. या बानंगासमोर लग्नाचा विचार मान. हो हे बघा बाबाजी लग्न करेल यात काही नवल नाही. कारण प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये लग्न म्हणजे एक मोठा मंगलमय प्रसंग होतो. बर घडलं तर लग्न नाही तर आयुष्यभराचं विघ्न त्या स्त्रीच्या पाठीमागे लागून जातं. कारण कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. बर जर सुकर्माने योग्य असा जर वर मिळाला हो तर जीवनाचं सोनं होऊन जातं आणि जर योग्य असा जर वर नाही मिळाला बर तर आयुष्याची माती होऊन जाते त्या एखाद्या स्त्रीची. हो खरंय. म्हणून बाबाजी या बानंगाचा मनी विचार असा आहे की लग्न करीत तर 5 नावाच्या वीराशी की ज्यानं स्वतःच्या देहाला 5 नावं कमवली असतील. कंपाळी भंडार, गळ्यामध्ये लिंग भंडारी, हातामध्ये खडखंड आणि तो वारंवारती स्वारा असणारा असा 5 नावाचा पंचनामधारी वीर पुरुष हवा आहे या बानंगाला. बेटा बालगंगा लहानपणीपासून तुझे नाही ते हट पूर्ण केले असा 5 नावाचा भरतार. ठीक आहे ना? हा देवाच ना परडी ना आहे ना. तेव्हा बेटा बालगंगा असा 5 नावाचा भरतार माझ्यासाठी मिळणार नाही तुला. हो बघा बाबाजी अगदी लहानपणापासून ही बानंगा महादेवाची सेवा करत आलेली आहे. बर सब देवन का भोळा शंकर या महादेवाची सेवा करील हा 5 नावाचा वीर मिळविल. हो मिळाला असणार हा 5 नावाचा वीर अगदी आनंदाने या बानंगाचं लग्न लावून द्यावं बाबाजी. मग बेटा बालगंगा असा 5 नावाचा भरतार जर माझ्या समोर हजर केला तसा मोठा मंडप देऊन तुझा थाटात लग्न करील. मग काय हरकत नाही बाबाजी. द्यावी परवानगी या बानंगाला त्या महादेवाची सेवा करा. असं नाही काय हरकत नाही येतो आम्ही. म्हणून कुठं सांगितलं त्या बाबाजीनं ऐकले कुठे त्या बानंगानं हातामध्ये पंचायतीचं सामान घेतलं नाही. या महादेवाची सेवा करू लागली. ती कशी? ओम नमो शिवाय.
शिवाय हर हर बोले नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमो शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः हरि ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः. म्हणून कुठं असं नाही बाणंगण भक्ती केली या मृत्यू लोकामध्ये आणि भक्तीची गजघंटा कैलासपुरामध्ये झाली आणि सांब सदाशिव मनोमध्ये विचार करतायत. काय करताय? माझी भक्ती कुणी मांडली? ठीक आहे. कित्येक दिवस झाला असणार ही बाणंगा या महादेवाची सेवा करते. आज अचानक आवाज येत आहे. कोण आहात आपण? तू कुणाची भक्ती मांडलेली आहे? या सांब सदाशिवाची भक्ती या बाणंगाने मांडलेली आहे. तोच आहे मी तुझ्या साक्षात समोर महेश उभा आहे. म्हणजे साक्षात कैलासपूर सोडून आलात देवा. हो मीच आहे. मग आता कधी कैलासवासी होणार आहात? कैलासवासी होणार नाही, वरून आलोय मी कैलासवासी. देवा कैलासातून आलात. हो न्यायला आलोय मी. सांगा. तेव्हा काय हरकत नाही. या बाणंगानं भक्ती मांडली ते 5 नावाच्या वीरासाठी. हो मग हा 5 नावाचा वीर कधी मिळेल देवा मला? बेटा बाणगंगा, हा तू हा जो हट्ट धरलेला आहे ना, तो हट्ट सोडून दे. तुला 5 नावाचा वीर भेटू शकत नाही. देवा भक्त गांजाला देवासी लाज, देव गांजाला भक्तासी लाज. मनोभावनेनं सेवा केली तुमची आणि आज भेट देण्यासाठी आला. तुम्ही म्हणताय की हा 5 नावाचा वीर तुला मिळणार नाही? अजिबात नाही भेटणार. हे बघा देवा, जर हा 5 नावाचा वीर मिळणार नसेल तर याच महादेवाच्या पिंडीसमोर स्वतःचा प्राण त्याग करील, परंतु या रावळातून बाहेर जाणार नाही. थांब बेटा बाणगंगा, तुला जर 5 नावाचा वीर हवा असेल हा तर माझ्या पिंडी समोरच्या खडा वागायच्या हा घरी घेऊन जायचं. बर मग 6 महिन्यांनी सोमवती ती. हा मग त्याची पूजा करायची. हे कडाव माय, ज्या ठिकाणी माझा 5 नावाचा वीर असेल त्या ठिकाणी मला घेऊन चल. काय हरकत नाही देवा. अगदी सांगितलं कुठं त्या महादेवानं, ऐकलं कुठं त्या बाणांगानं. हातामध्ये त्या पंचायतीच्या तामणामध्ये त्या महादेवाच्या खडवा घेतल्या. त्या खडवाचं घरी येऊन आल्यानंतर रोज नित्यनेमानं पूजन केलेलं आहे. 6 महिन्याचे सोमवतीचा दिवस उगवलेला आहे. या सोमवती दिवशी सव्वा जागा सारवून या खडावाचं पूजन केलंय, खडावाचं उद्यापन केलं आणि खडावरती ही बाणगंगा उभा राहिली आहे. खडाव माय, ज्या ठिकाणी माझा लग्नाचा जोड आहे वाचा जोड असेल या ठिकाणी या बाणंगाला नेहून सोड. अगदी बाणंगानं महादेवाचा दिलेल्या खडावाला आदेश दिला. त्या क्षणी खडावा आकाश मार्गाने आले. कुठं या जिजूरगडाच्या पायथ्याशी खडावा आलेल्या आहे. पण या जिजूरगडावरती पाहते तर लाखो भक्तांची गर्दी दाखलेली. भंडाराची उधळण चाललेली, ड्युटी ढीक माळ बाजारलेली आहे. लाखो भक्तगण या गडावरती येऊन बेल भंडाराची उधळण करतात. येळकोट नावाच्या जयघोषानं जिजूर नगरी दुमदुमू लागली. ती कशी? सदानंदाचा जवळ जाता तिचे मालिक मोत्याची गळाला 9 लाख पायरी वर पूजा होती अमल भारी देवाची. म्हणून आम्ही आहोत तसे अवतार शंकराचा यग खंड करायचा. हे अवतार शंकराचा या भोळ्या देवाचा. ओ अवतार शंकराचा या खंडेरायाचा. अवतार शंकराचा या भोळ्या देवाचा. अवतार शंकराचा या खंडेरायाचा. अवतार शंकराचा या भोळ्या देवाचा. ओ अवतार शंकराचा
आणि पती त्या माळसाचा या बांधून याच कैलासपुरामध्ये महादेव म्हणून आम्हाला ओळखलं. पण या पृथ्वी तलावरती मलिमल्य दैत्य मातले म्हणून या भक्तांचा संभाळ करण्यासाठी दैत्य मारण्यासाठी आम्ही अवतारामध्ये बदल केला. आणि तो अवतारामध्ये बदल केला कसा? दिवस ते मस्त केला. चंपा षष्ठी दिवशी अवतार धरसी आणि मल्ल दैत्याचा संहार करसी. या चंपा षष्ठी दिवशी आम्ही अवतार धारण केला. हा नंदी आमचा, या नंदीचा केला घोडा, भस्माचा भंडार, त्रिशूळाचा खड्गखंडा, व्याघ्रांबराची लिंग भंडारी, डमरूची तिंबडी आणि सर्पाचा वारू करून याच घोड्यावरती स्वार झालो आणि याच जिजूरगडावरती आज वास्तविक करीत आहोत. आणि आमच्या शेजारी आमची अर्धांगिनी माळसा, कारण हे नगर माळसाचं माहेर कुठे? अहिल्यानगर जिल्हा, निवासा तालुका. या निवासा तालुक्यामधील माझी माळसा आहे. ती माशेकवाड्याच्या घरी लहानाची मोठी झाली. कारण माळसा आणि ही बानू कोण आहे? महादेवाच्या दोन बायका. अर्धांगिनी पार्वती तीच माळसा आणि जेठेमध्ये गंगावाती तीच बानाई. माळसाचा उद्धार केलाय म्हणून आमच्या शेजारी पण गावगावचे भक्त येतात. आज रविवार सोमवार समितीचा योग आहे म्हणून भक्त येऊन बेलबंडाची उधळण या गडावरती करतात. पण उधळण होती कशी? आता शंकराच्या अवताराला भानुबाईच्या भरताना सवली नगरी पिवळ्या भंडाऱ्यात माताला मल्हारी झाली सोन्याची जेथवी. पिवळ्या